या प्रकरणात आता SITची स्थापना करण्यात आलेली आहे। या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची अपडेट, विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन करण्याची घोषणा केली होती। त्यानुसार बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता SITची स्थापना करण्यात आली आहे। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, काय अधिक माहिती आहे? बीड प्रकरणातली ही सर्वात मोठी अपडेट आहे, कारण की बीड प्रकरणासंदर्भामध्ये SIT टीम गठीत केली जावी ही मागणी आपल्याला हिवाळी अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीकडून केली जात होती आणि याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये उत्तर देखील दिलं होतं की लवकरच या संदर्भातली SIT गठीत करू आणि जे आरोपी असतील त्या प्रत्येक आरोपीला आम्ही शोधून काढू, याचा सर्व तपास आपल्याला निपक्षपातीपणे चालताना पाहायला मिळणार आहे। तर आता ही अखेर SIT टीम गठीत झालेली आहे। या SIT मध्ये जवळपास 9 पोलीस अधिकारी असणार आहेत आणि प्रामुख्याने सर्वांना सांगायला हवं, बसवराज तेली जे पोलीस उपमहानिरीक्षक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। त्यांनी मागणी केली होती की मला ही SIT स्थापन करत असताना स्थानिक पोलीस अधिकारी देण्यात यावे, तर त्यांची मागणी आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे। या SIT मध्ये स्थानिक पोलीस अधिकारी आपल्याला असताना पाहायला मिळणार आहेत। तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर राज्य सरकारने SITची स्थापना केली। यात अधिक स्थानिक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।